नमस्कार. आज महत्त्वाची आपण लोकमतला आलेली ही बातमी पाहत आहोत, न्यूज पाहत आहोत. या ठिकाणी मुख्यमंत्री योजना दूतसाठी 25,000 अर्ज या सदराखालील ही महत्त्वाची बातमी. या बातमीचं गांभीर्य लक्षात घ्या तुम्ही आणि मगच यावर विचार करून आपल्यावर म्हणजे आपल्या कमेंट्समध्ये तुम्ही तुमचे मत किंवा अभिप्राय टाकू शकता. नागपूर विभागात 1,719 उमेदवारांची नोंदणी. राज्यात 50,000 दूत नेमणार. बघा, लक्षात ठेवा, राज्यामध्ये 50,000 दूत नेमणार आणि त्यांचा कालावधी 6 महिने आहे. लक्षात घ्या, म्हणजे 6 महिन्यासाठी 50,000 बेरोजगारांना ते रोजगार देऊ इच्छितात आणि यामुळे हे टेम्पररी रोजगार किंवा जे बेरोजगारांना नियुक्ती केल्या जाईल 6 महिन्यासाठी. म्हणजे 6 महिन्यासाठी जर टेम्पररी लोकांना, बेरोजगारांना जर नोकरी मिळत असेल तर याची सविस्तर माहिती जे समजदार असेल ते समजू शकतात. बघा, नागपूरवरून ही बातमी पब्लिश केलेली आहे. शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यात एकूण 50,000 योजनादूत नेमण्यात येणार असून रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात 25,000 तर नागपूर विभागात 1,719 उमेदवारांची नोंदणी केली आहे. 7 सप्टेंबरपासून या उपक्रमासाठी नोंदणी सुरू झाली. महाराष्ट्रात शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर 1 तर शहरी भागात प्रत्येक 5,000 लोकसंख्येमागे 1 अशा पद्धतीने 6 महिन्यांसाठी. बघा, 6 महिन्यांसाठी किती, तर लक्षात ठेवा, 6 महिन्यांसाठी निवड मुख्यमंत्री योजनादूतची नेमणूक केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा 10,000 रुपये मानधन दिले जाणार. ते शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबद्दल नागरिकांना माहिती देतील. विभागात 5,000हून योजनादूत नेमणार. नागपूर विभागात 6 जिल्ह्यांमध्ये एकूण 5,369 योजनादूत नेमण्यात येणार असून विभागात 8 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत 1,719 उमेदवारांची नोंदणी केली आहे. नागपूर जिल्ह्यात 417 उमेदवारांनी, भंडारा जिल्ह्यात 328, चंद्रपूर जिल्ह्यातील 390, गडचिरोली जिल्ह्यातील 183, गोंदिया जिल्ह्यातील 155 आणि वर्धा जिल्ह्यातील 246 उमेदवारांनी यासाठी नोंदणी केली आहे. ओके, असे आहेत निवडीचे निकष. निवड कशा पद्धतीवर, कोणत्या आधारावर? तर या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार 18 ते 35 वयोगटातील असावा. उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल म्हणजे स्मार्टफोन आणि आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे. 13 सप्टेंबरपर्यंत इच्छुक उमेदवारांनी महायोजनादूत.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. बघा, 13 सप्टेंबर शेवटची तारीख. ओके, तर अशा प्रकारची ही बातमी होती. आधार म्हणजे अपडेट असायला पाहिजे. मुख्यमंत्री योजनादूतसाठी 25,000 अर्ज राज्यामध्ये आहे, तर नागपूर विभागात 1,719 उमेदवारांची नोंदणी झालेली आहे. अशा प्रकारे ही याची बातमी तुमच्या फायद्याची होती. तुम्ही यासाठी लायबल असाल तर नक्कीच अर्ज करा. 6 महिने झाले, 6 महिने. आमच्या विदर्भामध्ये एक म्हण आहे, वडा झाला वडा, पाती झाली पाती. म्हणजे जे मिळते ते खाऊन घ्यायचं, चुपचाप राहायचं, अर्ज करायचा नाही आणि तक्रार करायची नाही आणि कुरबुर तर मुद्दाम करायची नाही. जे भेटलं ते खा, मोकळे व्हा. तर मित्रांनो, अशा प्रकारची बातमी होती. आवडली नक्कीच लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांपर्यंत आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.